शेतकरी मित्रांनो, रामराम. सध्या यावर्षी जून महिन्यामध्येच पाणी पातळी एवढी आपली वाढली, नाही तर ही पाणी पातळी इतक्या लवकर वाढत नाही. पण अगोदरची जे पडलेले पाऊस आहे आणि ते पाणी जिरलं आणि त्याचा पाण्याचा फरक आपल्या विहिरीला आला. तर यावर्षी मेमध्ये पावसाळा असल्यासारखं वाटलंच नाही आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या या विहिरीवरती झालेला आहे. आणि ठेवणीपर्यंत म्हणजे जवळपास एक 17-18 फुटापर्यंत पाणी पातळी खालून वरती आलेली आहे, दिसते तुम्हाला. ही आपली विहीर जी आहे ही एक 35 फूट रुंद अशी असलेली विहीर आणि 5ची मोटर लावल्यानंतर खूप म्हणजे पाणी, त्याचा फायदा असा होतो की त्या साईडला आपली सोलर दिसते, तिथे एक विहीर आहे. तर ती जास्तीत जास्त एक 8 ते 10 फुटाचं असेल, जुनी विहीर आहे. तर तिचं पाणी उपसायला फार पटकन उपसलं जातं. पण या विहिरीचा फायदा असा होतो की साठवण भरपूर आहे आणि 5ची मोटरला भरपूर वेळ घुमावं लागतं उन्हाळ्यामध्ये पाणी उपसायसाठी. तर याचा फायदा हा खूप मोठा प्रमाणात. साहजिकच पैसे जास्त लागतात, पण एकदाच जाणारा पैसा खर्च होतो. आणि आपला बिट्टू खाली जाऊन बिस्लरीमध्ये पाणी काढायला, पाणी प्यायला आपल्यासाठी. तर नक्कीच आपल्याकडचं पाणी पातळी काय आहे हे आपण सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. आणि आपली शेती, आपली प्रयोगशाळा अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. राम राम.